600 लोक त्यांनी मारली। एक रिबीट असला तर 100 माणसं मारली। तलवारीला 6 रिबीट आहेत। दगड काढायला हीच ती म्हणता का तुम्ही? हा, हीच 50 किलोची आहे। एकटा मावळा उचलत होता आणि याच्यामध्ये वापरायचं गुळ, वाळू, शिस, उडदाची डाळ, नारळाचा काथ्या, कात, मध, भेंडी, बेलफळ, बेलपत्र, मेथीचे दाणे हे सगळं याच्यामध्ये टाकतात। आता आपण आहे ना गडाच्या मुख्य दरवाजाजवळ उभे आहे आणि गडाला हा एकच दरवाजा आहे येण्या जाण्यासाठी। पण दरवाजाची रचना बघितली आपण, 2 भिंतीच्या आत दरवाजा लपवला, लांबून बघणाऱ्याला दरवाजा दिसणार नाही। आणि दरवाजा तोडायला जर शत्रू इथं आले तर पहिले हत्ती आणायचे बरोबर आणि धडक मारायची। पण हत्ती जोरात पळू शकत नाही कारण दरवाजा उंच ठिकाणी आहे। हत्तीला जोरदार चढता येणार नाही। तिथं टर्न दिलाय बघा। हो, दरवाजा तोडायला काय करायचे, लाकडाचा ओंडका आणायचा। लाकूड तर आणू शकतो पण इथं धावता येत नाही, जागाच नाहीये तेवढी। शत्रू आल्यानंतर इथं अडकणार, त्यांचं स्पीड कमी होणार। आणि गडाच्या या भिंतीला बघा, हे होल दिसत आहेत छोटे, त्याला मराठीत काय बोलतात, जंग्या। तोफा मारायच्या खिडक्या। शत्रू आल्यानंतर आतून आपण त्यांना बघू शकतो, तिथून तोफा मारा, बाण मारा, उखळतं तेल टाका। आणि आतमध्ये एक तलवार बघणार आहे, ही तलवार आहे स्वराज्याच्या सरसेनापतींची। त्यांचं नाव आहे हंबीरराव मोहिते। अफजल खान युद्ध झालं त्यावेळेला महाराजांचे सेनापती कोण होते, नेताजी पालकर। महाराजांनी त्यांना आज्ञा केली होती की आमचं काही बरं वाईट झालं तर स्वराज्य तुम्ही चालवा आणि स्वराज्य वाढवा। ज्या वेळेला महाराजांनी खान मारला त्यावेळेस नेताजी पालकर सेनापती होते, पण महाराजांकडं नंतर पण सेनापती झाले होते। पहिले झालेले बाजी पासलकर आहेत, नंतर नेताजी पालकर, प्रतापराव गुजर होते, हंबीरराव मोहिते होते। आणि हंबीरराव मोहित्यांनी अफजल खान युद्धाला हजेरी लावली होती, म्हणजे महाराजांचे मेहुणे होते। हा, त्यांचं गाव कुठे आहे, सातारा, कराड, तळबीडचे मोहिते। या लढाईला ते हजर झाले। 600 लोक त्यांनी मारली, म्हणजे प्रत्येक मावळ्यानं 100 लोक तरी मारली। ज्यावेळेस 100 लोक मारणार ना त्यावेळेला तलवारीवर एक इनाम द्यायचे, सोन्याचा स्टार, म्हणजे तलवारीच्या पात्याला रिबीट। एक रिबीट असला तर 100 माणसं मारली। तलवारीला 6 रिबीट आहेत, 600 लोक मारले। राजांकडनं मिळालेला तो इनाम आहे। आणि हंबीरराव हा किताब आहे, ही पदवी आहे जी महाराजांनी त्यांना दिली आहे। त्यांचं खरं नाव काय आहे, हंसाजी बाजी मोहिते। हे हंसाजी मोहिते होते, त्यांचं महाराजांनी हंबीरराव केलं। या गडावरती ती तलवार बघायला मिळते। आणि या छोट्या तोफा आहेत। आपले सैनिक दिवसभर हंद्यार चालवायचे। सगळ्यात शेवटचं बघताय ना, हँडलवालं हँड तोफ, एक माणूस हातात घेऊन जायचा, एवढी ताकद होती, एकटा मावळा उचलत होता। आणि ही मधली पहार दगड काढायला हीच ती म्हणता का तुम्ही? हा, हीच 50 किलोची आहे। आता बांधून ठेवलंय, आता लोक बघायला येणार, काही लोक उचलतात, हाता पायावर घेतात, बांधून ठेवलंय। हे सगळं लोखंडाचं आहे। त्यावेळेला सैनिक उचलून कामं करायचे। हे इथे मंदिर आहे तुळजा भवानीचं। आपण आतमध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा देवीची मूर्ती बघतो। मूर्ती आहे ना शाळीग्राम दगडात बनवली। मूर्तीचा जो दगड आहे तो महाराजांनी नेपाळवरून मागवला, गंडकी नदीतून। आणि तो आणल्यानंतर राजगड किल्ल्यामध्ये ही मूर्ती बनवण्याचं काम सुरू झालं। आणि बनवलं त्यांचं नाव आहे बंबाजी नाईक पानसरे। ही मूर्ती 8 हाताची, अष्टभुजा आहे आणि स्थापना 1661ला झाली, अफजल खान वधानंतर। या अफजल खानाला मारल्यानंतरच देवीची स्थापना इथं केली। या देवीच्या पायाखाली काचेचा बॉक्स आहे, त्यामध्ये पांढरं शिवलिंग आहे, त्याला काय बोलतात, स्फटिक। आपले महाराज शिवभक्त होते, रोज सकाळी शिवलिंगाची पूजा करायची। त्यांनी वापरलं ते शिवलिंग आपल्याला बघायला मिळतं। महाराज कुठेही गेले लढाईसाठी तर शिवलिंग आपल्या सोबत घेऊन जायचे। आता आपण किल्ल्यावरती जाणार आहे। मेन महाराज जिथे राहत होते ना तिकडे, बाले किल्ला। आता आपण हनुमानाचं मंदिर पाहिलं असेल ना, हनुमानाच्या हातामध्ये गदा आणि पर्वत नाहीये, आशीर्वाद देणारे हनुमान आहेत। आधी गडावरती राहणारे जे मावळे हनुमानाला मानत होते, व प्रत्येक किल्ल्यावर हनुमानाची मंदिरं बांधली। आणि वरती आखाडा होता कुस्तीचा, ते लोक सरावाला जात होते।
गडावरती हनुमानाचं मंदिर पाहिजे, त्यावेळेला आपली ताकद वाढवा, बल उपासना करा म्हणून मंदिर बांधली आहेत. आणि हनुमानाचा चेहरा कुठे आहे? तो दक्षिणे बाजूला, दक्षिणमुखी हनुमान आहे. मूर्ती जुनी आहे, बाहेरचं मंदिर नवीन. अच्छा. इथून वर बाले किल्ला, किल्ल्याच्या आतच किल्ला आहे. महाराज वरती राहत होते. समजा शत्रू आला तर मोठा किल्ला जिंकणार, त्याला काही मिळणार नाही. हो. कारण बाले किल्ल्यात धान्य कोठारे, दरबार, शस्त्रसाठा, आपला खजाना आणि महाराजांचे वाडे हे सगळं आतमध्ये होतं. पण इंग्रज या गडावरती आलेले. 1818ला हा किल्ला उद्ध्वस्त झाला. बरोबर. त्याच्यामुळे हा किल्ला पडला. नाहीतर याच्यामध्ये पण महाराजांचे वाडे होते, दरबार होते, हे इंग्रजांनी पाडले. आणि इथला खजाना ते लोक म्हणजे पळून नेला, सगळा चोरलेला आहे. आता इथून बघा, हे मोठं झाड आहे, याच्या साईडला आपले सैनिक लोक उभे राहायचे. आता झाड नंतर आलंय, हे नंतर आलेले. हो. मग हे तटबंदी वरपर्यंत होती अजून. अच्छा. हो. वरचा भाग पडलाय. हे किल्ल्याचे बुरुज आणि बुरुजाच्या मध्ये तटबंदी आहे, दरवाजा आहे. बरोबर. असं लांबून बघताना काय वाटतं? भिंत आहे, भिंतच आहे, दरवाजा दिसून येत नाही. हो. म्हणजे गोमुखी रचना, दरवाजे सारखे गडांचे असे वळून लावत ठेवलेत बघा. म्हणजे आपलं गाईचं तोंड आहे ना, हो, मागे वळून बघतं. बरोबर. तसा दरवाजा शत्रू आला की त्याच्यातनं बाहेर पडू शकत नाही. बरोबर. ते असे ते शिल्प आहे त्यांना, म्हणजे कसं काय? शरब आहे, शरब शिल्प आहे. कारण आपले जे मराठा सैनिक होते त्यांची ताकद, त्यांचं शौर्य कळायला पाहिजे ना शत्रूला. बरोबर. म्हणून प्रत्येक किल्ल्यावरती हे शरब कोरलेले. नाहीतर आपण बाकी किल्ल्यांवरती गेलो ना, हो, तर तिकडे तुम्हाला हत्ती बघायला मिळतात. हो. हत्तीच्या पायाखाली माणसं वगैरे दाखवतात. मग ते हत्ती म्हणजे हे बादशाहांचं प्रतीक आहे. अच्छा. म्हणजे जे वेगवेगळे बादशाह झाले, त्याच्यामध्ये निजामशाह, कुतुबशाह, औरंगजेब. हे बादशाह लोकांकडे कसं सैनिक भरपूर होते आणि त्यांच्याकडे हत्ती हे मेन शस्त्र होतं. बरोबर. कुठेही लढाईला जायचं झालं तर हत्ती दिला जात होता. तसं महाराजांकडं हत्ती पाळत नव्हती, कारण हत्तीसारखा एक माणूस होता. हो. म्हणजे आपला मावळा हत्तीप्रमाणे लढणारे. आपल्याच मराठ्यांच्या अंगात 10 हत्तीचं बळ आहे. मग ते शत्रूला आपण दाखवून देऊ शकतो. कारण त्यावेळेला एसाजी कंक त्यांनी पण हत्तीला हरवलं होतं. अच्छा. आता हा गडावरती आहे ना, सगळ्यात हे जुनं मंदिर आहे. आपण बाले किल्ल्यात आलोय आणि बाले किल्ल्याच्या आतमध्ये महादेवाचं मंदिर. हो. खाली भवानी मंदिर पाहिलं होतं ना, हे देवीचं मंदिर सुद्धा इथं बांधणार होते. खोदकाम करताना पिंड सापडली. अच्छा. शंकराचं मंदिर इथे, भवानी देवीचं खाली. महाराज अफजल खानाच्या भेटीला गेले, पण जाण्यापूर्वी अभिषेक घातला होता. या मंदिराच्या पुढे ही दरबार जागा. अच्छा. या जागेवरती आहे ना 8 लोकांचा दरबार भरायचा. अष्टप्रधान मंडळ. मोठा दरबार कुठे? रायगडवर. राजधानी रायगड होती. हे बंदिस्त होतं आधी, बांधकाम होतं याला. पाडलं कोणी? इंग्रजांनी. आपल्या गडावर नवीन मावळा पाहिजे ना, तर शंकराची शपथ घ्या, सैन्यात भरती करा. पण गद्दार निघाली तर कडेलोट करा. जिवंत माणसाला हातपाय बांधून वर्ण टाकून द्यायचे. या गडावरती एक गद्दार पण झाला. त्याचं नाव आहे खंडोजी खोपडे देशमुख. अफजल खान लढाईला आला होता, त्या खानाचा मुलगा होता फाजल खान म्हणून. तो या जावळीतनं पळून गेला. आणि जावळीचा रस्ता दाखवायला कोण होता? तर जावळीचे मोरे होते, ज्यांना महाराजांनी मारलं. ते चंद्रराव. तर चंद्रराव मोरे तर मारला, पण त्याचा भाऊ जिवंत आहे. त्याचं नाव प्रतापराव मोरे होता ना. हा प्रतापराव मोरे आदिलशाहला मिळाला आणि खानाच्या बाजूने आला होता. त्याला काय वाटलं, महाराजांना मारल्यानंतर जावळी परत मिळेल. तो जावळीत आला होता आणि त्याला जावळीची खडानखडा माहिती होती. मग खान मारल्यानंतर त्याच्या मुलाला यांनी मदत केली होती आणि त्यांच्या सोबत आपला एक सरदार होता खंडोजी खोपडे देशमुख म्हणून. त्याला महाराजांनी पकडून आणलं. लढाई झाल्यानंतर खंडोजीला गिरफ्तार केलं आणि दरबारावर हजर केलं. त्याचं महाराजांनी काय केलं, उजवा हात आणि डावा पाय तोडलेला. तसं घोड्यावर बसायला डावा पाय लागतो. उजव्या हातामध्ये आपली ताकद आहे. तो पण योद्धाच होता. उजवा हात का? तर महाराजांना मुजरा करता येऊ नये, शत्रूला वाट दाखवता येऊ नये आणि तलवार चालवता येऊ नये, त्यासाठी उजवा हात काढला होता आणि डावा पाय. आता हे मंदिर आहे ना आतमध्ये जुनं आहे, बाहेरनं आता थोडं वाढवलंय.
तर समजा तो खाली मोठा किल्ला गेला ना, हो बरोबर. शत्रूनं मोठा किल्ला जर ताब्यात घेतला तर बाले किल्ल्यातनं लढाई करा. शत्रू बाले किल्ल्यात आला तर इथून खाली जायचं. अच्छा. हा रस्ता खाली निघतो. आधीचे लोक उतरून जायचे. आता आपण गेलो ना तर पाय घसरून पडतो. हा रस्ता थोडाफार आहे, खाली दरवाजा आहे, आज जाऊन बघू शकतो आपण. अच्छा, हे अशा पायऱ्या आहेत. ओके मित्रांनो, इथून या अशा जंगलातून खाली उतरावं लागेल.